नमस्कार मित्रांनो, मी आहे सँडी आणि तुम्ही बघत आहात मराठी सोशल बाईट्स। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय मराठी सोशल मीडिया कम्युनिटीच्या खूप सारे अपडेट्स, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर तुम्हाला माहितीच आहे, श्रीमान भाऊ नवीन बूट कॅम्प मध्ये शिफ्ट झाला आहे आणि त्या नवीन बूट कॅम्पच्या पूजेच्या व्लॉग मध्ये श्रीमानने जुन्या बूट कॅम्पच्या टूर व्लॉगचं प्रॉमिस केलं होतं आणि फायनल त्या बूट कॅम्पचा आणि ZX10R ची शॉर्ट राईडचा व्लॉग त्याच्या चॅनलवर आला आहे। त्याचा हा पार्ट बघा। मुझे एक बात बताओ कि पर मंथ 29,000 करो और मेरे जो क्रिएटर है मतलब चार्ली से मुझे मंथली मुनाफा होता है तकरीबन 5 से 6 लाख रुपए, डेविल से होता है 8 से 10 लाख रुपए और नोबिता से 25 लाख के प्लस में ही है। डीजे में नोबिता की वजह से 2.5-3 लाख रुपए एक्स्ट्रा दे रहा है डीजे में खुद पैसे दे रहा है। तो पैसे इतने ज्यादा आ रहे हैं ना, इसलिए सोचा कि खुद का बंगलो ही ले लेते हैं। हाँ, काय को रहने का 29,000 बता दे, इसलिए हमने फिर बंगलो दिया, लेकिन बंगलो का भाड़ा 9,000 रुपए ही है। 30 मार्चला म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी RJ सोहमने भव्य अशा रंगपंचमीचा कार्यक्रम ऑर्गनाइज केला आहे। त्यामध्ये महाराष्ट्राचा सध्याचा टॉप डीजे क्रिटिक्स आणि अजून खूप सारे क्रिएटर असणार आहे आणि तुम्हाला पण हा कार्यक्रम जॉईन करायचा असेल तर इव्हेंट बद्दल आणि तिकिटांचे डिटेल डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहे। आणि BTS आर्मी म्हणजे जे भारतातले BTS चे टॉक्सिक फॅन आहे त्यावर RJ सोहमचा रोस्ट व्हिडिओ आला आहे। त्याच व्हिडिओचा हा पार्ट बघा। बाकीच्यांचे फॅन्स बघा भव्य पोस्टर वगैरे बनवतात, त्या पोस्टरला नमस्कार वगैरे करता, हो ठीक आहे। BTSच्या निबड्या पोरी ज्या आहे 12-13 वर्षांच्या, इथं बारीक बारीक मिशी येईल असती बाबा या पोरींना, आणि ह्या डायरेक्ट ना करवा चौथच करता। आपले आई बाबाचे स्वप्न असतील, माई पोरगी मोठी होईल, डॉक्टर होईल, इंजिनियर होईल, काहीतरी स्वतःचा बिझनेस वगैरे खोलेल, पोरगी तर करवा चौथ करू राहिली त्याच्यासोबत। हे ते कोणते तिकडे बसले कोरियामध्ये करवा चौथ करते। सध्या जो मेकअप आर्टिस्ट बनण्याचा ट्रेंड चालू आहे, या मेकअप इन्स्टिट्यूटच्या आड जी मुलींना स्वप्न दाखवली जातात आणि त्यामुळे काही मुली कर्ज घेऊन किंवा घर सोडून या इन्स्टिट्यूट जॉईन करतात आणि त्यानंतर त्यांना काय प्रॉब्लेम फेस करावे लागतात त्यावर अमृता कुलकर्णीचा एक डिटेल व्हिडिओ आला आहे। तर त्याच व्हिडिओचा हा पार्ट बघा, पूर्ण व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे। चंद्रावरती रॉकेट लॉन्च केल्यानंतर एखादा सायंटिस्ट देखील इथं इमोशनल होणार नाही, जिथे यांच्या ग्रॅज्युएशन सेरेमनीला होतात। भाऊ, बाप, मित्र लागले आणि नंतर आयुष्यात अथर्व आला। तुम्हाला माहिती का, या रडण्यामागे एक स्टोरी आहे। तर रडल्यानंतर तुमच्या आमच्या सारखी जी ऑडियन्स आहे ती भोळी भाबडी इमोशनल होते, मग कनेक्ट करते। बाई ग, तुझं जसं आहे तसंच माझं आहे ग, कसं सांगू मी तुला, अशा सगळ्या गोष्टी होतात आणि मग कहाणी घर घर की म्हणून ते कनेक्टिव्हिटी वाढते, एम्पथी वाढते आणि मग या लोकांचे फॉलोअर्स वाढतात। आणि जर तुम्ही सध्या 10वी किंवा 12वीची बोर्ड एक्झाम देत असाल किंवा दिले असेल तर तुमच्यासाठी येत्या काळामध्ये कोणते बेस्ट आणि डिमांडिंग करिअर ऑप्शन होऊ शकतात यावर खूप इन्फॉर्मेटिव्ह आणि हेल्पफुल व्हिडिओ टेक इन टेक मराठीवर आला आहे। तर त्याच व्हिडिओचा हा पार्ट बघा, पूर्ण व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये। मित्रांनो, असं व्हायचं माहिती का, पूर्वी डॉक्टर किंवा इंजिनियर किंवा जास्तीत जास्त लॉयर, ह्याच्याहून जास्त म्हणजे किंवा जर्नलिस्ट, मास कम्युनिकेशन, हे एक 5-6 असे होते की जे सगळी जण जायचे, आर्ट्समध्ये जायचे, सायन्समध्ये जायचे किंवा मग कॉमर्समध्ये। पण आजकालच्या दुनियेत, या टेक्नॉलॉजीच्या जगात इतक्या गोष्टी नवीन आलेल्या आहेत आणि इतके नवीन नवीन दरवाजे उघडलेले आहेत की ह्या सगळ्या प्रोफेशन्सला मागे टाकतात। जर तुम्ही मराठी युट्यूबर, इंस्टाग्राम क्रिएटर किंवा ब्लॉगर असाल तर मराठी कॉर्नर म्हणजेच शुभम पवार या सगळ्यांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये एकत्र जोडण्याचा प्रयत्न करत आहे। याचे क्रिएटर्सला भरपूर फायदे होते, जसे की कोणाला काही प्रॉब्लेम आला, कोणाला ऍडव्हर्टायझिंग किंवा प्रमोशन पाहिजे असेल आणि काही अपडेट्स असेल तर सर्वांना तिथे समजतील, त्यासाठी हा व्हॉट्सअप ग्रुप बनवत आहे। तर ज्याला पण जॉईन करायचं आहे, डिस्क्रिप्शन मध्ये फॉर्मची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म भरून सबमिट करू शकता। तर विराट कोहली खरंच T20 वर्ल्ड कप मधून ड्रॉप होणार आहे का? तर तुम्हाला माहितीच असेल की गेल्या 3 ते 4 दिवसांपासून विराट कोहली T20 वर्ल्ड कप मधून ड्रॉप करणार, त्याचं वर्ल्ड कप साठी सिलेक्शन होणार नाही अशा बऱ्याच बातम्या येत आहे आणि त्याचं कारण वेस्ट इंडिज मधल्या स्लो पिचेस सांगण्यात येत आहे, ज्या विराट कोहलीच्या बॅटिंगला सूट करणार नाही आणि नवीन प्लेअरला चान्स दिला पाहिजे असं म्हणणं होतं। पण ह्या सध्या फक्त अफवाच आहे आणि कुठलीच ऑफिशियल न्यूज नाहीये आणि तुम्ही पण जोपर्यंत यावर ऑफिशियल न्यूज येत नाही तोपर्यंत विश्वास ठेवू नका। आणि जर खरंच सिलेक्टर विराट कोहलीला ड्रॉप करायचा विचार करत असेल तर ही गोष्ट भारताला वर्ल्ड कप मध्ये खूप जड जाऊ शकते। तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। फक्त महाराष्ट्रच नाही तर देशातलं सगळ्यात पहिलं ऍडव्हान्स लेवलचं आणि 50 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेलं बारामतीच्या MSRTC बस स्थानकाचं नुकतंच उद्घाटन झालं आहे। हे बस स्थानक एअरपोर्ट सारखंच सुंदर आणि खूप मोठं आहे। हेच बघण्यासाठी प्रवासी आणि नागरिकही मोठी गर्दी करत आहे आणि ह्याच बस स्थानकाचा ब्लॉग भूषण गावड्याच्या चॅनलवर आला आहे, त्याचा हा पार्ट बघा। बस स्टँडच्या तुम्ही आतील भागात आलात तर असं वाटेल की एखाद्या मॉल मधल्या गार्डन मध्ये आलोय। ज्या प्रकारे अरेंजमेंट केली आहे बसण्याची म्हणा, अशी फुलं वगैरे लावून सुंदरच एकदम नाद खुला। आणि लक्षात ठेवा, या ठिकाणी प्रत्येक 2-2 मिनिटाला साफसफाई सुरू आहे। या 2 माऊली साफसफाई करतायत।
झी युवा 2024 या वर्षीचा बळीराजा सन्मान पुरस्कार कविता ढोबळे यांना जाहीर झाला आहे. त्यांचा युट्यूबला काव्यास व्लॉग म्हणून एक चॅनल आहे, ज्यावर त्या शेतीला जोडून जे व्यवसाय करतात त्यांना पडद्यासमोर आणायचं काम करतात आणि शेतीबद्दल देखील माहिती देतात. तर त्यांना या पुरस्कारासाठी खूप खूप अभिनंदन. तसेच ट्विटरच्या अल्गोरिदम मध्ये देखील बदल होणार आहे आणि आता ट्विटर युजर्सला पिन केलेली पोस्ट फक्त 48 तासांसाठी बघता येणार आहे. तर तुम्ही हे जे ट्विटर किंवा एक्स ॲप आहे ते वापरता का नाही कमेंट करून नक्की सांगा. जर तुमच्याकडे काही न्यूज आणि अपडेट असेल तर तुम्ही मला इन्स्टाला DM करू शकता किंवा डिस्क्रिप्शन मध्ये गुगल फॉर्म दिला आहे, तिथे तुम्ही तुमची न्यूज सबमिट करू शकता. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर नक्की करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.